कारस्थान म्हणून जे कोणी असतील, जे मोबाईलचे CDR असतील, हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा. मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, या विषयामध्ये जे कोणी आरोपी असतील, जे CDR मध्ये ज्यांचे नाव असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. किंवा चौकशी थांबवण्यासाठी, केस दाखल न होण्यासाठी कधी किती वाजता फोन आले हे सुद्धा प्रशासनाकडे आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये हा आहे, जोपर्यंत हा गंभीर विषय महाराष्ट्रात हा जेव्हा आला तर इकडे पहिल्यांदा मी हे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांचे नावं घेऊन, मास्टरमाइंडचे नावं घेऊन सर्वांसमोर बोललो. सर्व आमदार आमच्या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सभागृहामध्ये हे सर्वांनी विषय मांडल्यानंतर हा किती गंभीर विषय हा लक्षात आला. मग सरकार म्हणून जे पण काही पावलं उचलले त्याच्यामध्ये SP ची बदली झाली. आज सुद्धा CM साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशीपासून काही मागणी करतोय. एकदा खंडणीच्या गुन्ह्यामुळे आपल्याला 302चा गुन्हा हा गुन्हे झाला. या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहे. आज सुद्धा मी CM साहेबांना ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल चालवा. आणि दुसरा विषय तो 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे कोणी असतील, जे मोबाईलचे CDR असतील, हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा. एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, या विषयामध्ये जे कोणी आरोपी असतील, जे CDR मध्ये ज्यांचे नाव असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. धनंजय मुंडे यांच्या समोर इथे बघा ना, अरे मनोज सर खाली घ्या ना प्लीज, काही दिसत नाहीये. बघा ह्याच्यामध्ये आम्ही कोणतंही राजकारण आणलं नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यामध्ये जेव्हा ही घटना झाली आणि अधिवेशन झाल्यानंतर जेव्हा सरकारने ह्याची चौकशी लावायची त्यांनी सांगितली, पण लोकांमध्ये गेल्यानंतर मी सभागृहामध्ये जाहीर केलं होतं की अधिवेशन संपूस तर जर अटक झाली नाही तर आम्ही मोर्चा काढू. आम्ही बीड जिल्ह्याच्या लोकांनी, सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन बैठक घेतली. मोर्चा तुम्ही बघितला असेल, सर्वसामान्य लोक 1 लाखाच्या पुढं लोक तिथं जमले. लोकांची ही सुद्धा मागणी आहे की जे काही तुम्ही प्रश्न विचारला आणि जे ह्याच्यामध्ये डिले होतात, तुम्हीच आता मला बोलताना सांगितले की धनंजय मुंडे साहेब मुख्यमंत्रीला भेटले, त्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळं आमची एक प्रामाणिकपणे मागणी आहे आणि त्या कुटुंबाची मागणी आहे 3-4 महिने जर हा गुन्हा फास्ट ट्रॅकवरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार आहेत ते समोर आणले, तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि 3-4 महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ घ्या, ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे. हा महाराष्ट्राचा विविध सभागृहामध्ये मी दुसऱ्यांदा आमदार झालो. पहिल्यांदा हा विषय बघितला काय एका विषयामध्ये सर्व पक्षाचे लोक होते. म्हणजे भाजपचे सुद्धा आमदार अभिमन्यू पवार, सुरेश अण्णा धस, प्रकाशदादा संदीप सर, विजय पंडित, हे सर्व नमिताताई मुंदडा, हे सर्व अशा खूप आमदार हे सर्व पक्षाचे. आणि पहिल्यांदा सभागृहामध्ये एक माणुसकीच्या नात्याने संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी सर्व एकत्र आले. हा विषय कधी बघू, ह्याच्यामध्ये काही राजकारण नाही. त्याच्यामुळं आमचा एकच सर्वांचा जो हेतू आहे की जिल्ह्यामध्ये जो वाल्मिक कराडांनी 2 जातीमध्ये जे तेढ निर्माण केले, लोक आज आमच्याकडं अधिकारी जरी एका जिल्ह्यामध्ये आला तर त्याचं नावापेक्षा त्याचं आडनाव काय हे बघतात. आणि माझ्यासारखा आमदार जिथं जातीचे कोणी हे सर्व गोष्टी मानतात, ते पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे माझा, मग दुसऱ्यांदा लोकांनी निवडून दिला आहे. खूप काही लोक हे जे काही गोष्टी करतात ते आता अटक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या तपासामध्ये प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी आपल्या समोर होतील. आणि 6, 9 आणि 11 हे 3 दिवस हे गुन्ह्याचे क्रम आहेत किंवा त्या 8 दिवसामध्ये CDR जर तपासले, माझ्या माहिती अनुसार पोलिसांकडे जो आधी तपास होता त्या तपासामध्ये सर्वच त्यांनी कुणाचं लोकेशन कधी आहे, प्रशासनाला ही केस थांबवण्यासाठी किंवा चौकशी थांबवण्यासाठी, केस दाखल न होण्यासाठी कधी किती वाजता फोन आले हे सुद्धा प्रशासनाकडे आहे. पण पूर्णपणे मोकळेपणाने जर त्यांना तपास करण्यात दिला जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर या मागचे मास्टर माइंड सुद्धा समोर सगळे येतील, एवढंच आहे.